आपल्या हिंदनगर वाचनालयाचे सर्व सभासदांची निवड झालेले, पदोन्नती झालेले, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवलेले, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त, प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमनपदी निवड झालेले मित्र, त्याचप्रमाणे पत्रकार संघाचं नुकतंच जे काय नूतन कार्यकारिणी झाली त्यामधील जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ आज रेहमतपूर नगर परिषदेचे हिंदनगर वाचनालय रेहमतपूर यांच्यामार्फत या वाचनालयामध्ये संपन्न होत आहे। प्रथमतः या सर्व यशस्वीतांचं ज्यांचं या ठिकाणी आज गुणगौरव होते त्या सर्वांचं मनपूर्वक असं कौतुक करतो, हार्दिक असं स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले सन्माननीय सचिन कांडके साहेब की ते आपल्या रेहमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, त्याचप्रमाणे आपल्या रेहमतपूर नगरीतील सुप्रसिद्ध डॉक्टर, त्याचप्रमाणे हिंदनगर वाचनालयाचे प्रमुख सल्लागार सन्माननीय डॉक्टर मोहनराव पवार, आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री कौस्तुभ गव्हाणे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या रेहमतपूर नगरीचा नावलौकिक त्यांनी वाढवला अशा विभागीय नोडल अधिकारी सन्माननीय सौ प्रणाली चव्हाण बाबर हे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत। आपण रेहमतपूर नगरीतील सर्व सुज्ञ जाणकार मंडळी, रेहमतपूर नगरपालिकेचे आजी माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, आपल्या वाचनालयाचे सर्व विश्वस्त मंडळ आणि आपण सुजाण नागरिक हो आणि अभ्यासिकेमध्ये उपस्थित असणारे सर्व वाचक मित्र, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सहकार, कृषी कुस्ती क्षेत्रातील जाणकार मंडळी आणि पत्रकार बंधू, खरं म्हणजे आज 6 जानेवारी पत्रकार दिन, प्रथमतः इथं उपस्थित असणारे सर्व माझे जे पत्रकार बंधू आहेत त्यांना आणि त्यांचा आस्वाद घेणारे आपण सर्व वाचक मंडळी, आपल्या सर्वांना आजच्या पत्रकार दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं उपस्थितीबद्दल मनपूर्वक असं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी दीप प्रज्वलनानं आणि आज 6 जानेवारी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की पहिली पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। सन्माननीय अतिथी आपल्याला विनंती की कृपया आपण प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं। सन्माननीय भैयासाहेब, आपणही या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं तो दिवस म्हणजे आजचा मराठी पत्रकार दिन। महाराष्ट्र शासन आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये हा पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आज हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे। सन्माननीय प्रतिमेचं पूजन सन्माननीय अतिथींच्या हस्ते होत आहे, त्याप्रमाणे आपल्या नगरपालिकेचे अध्यक्ष, सर्व सत्कारमूर्ती, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे। दीप लावूया, दीप लावूया प्रकाश पसरला मानवतेचा, दीप लावूया प्रकाश पसरला मानवतेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा,
प्रकाश बसले साक्षात्काराचा आणि प्रकाश बसले विवेकाचा, आणि हा विवेकाचा जागर करण्यासाठीच की काय अशा प्रकारचं दीप प्रज्वलातून तुम्हा मला एक छानसा संदेश दिला जात असतो की ज्योत से ज्योति जगाते चलो, आणि या ज्ञानाची ज्योत सर्व सतत अशी देवत राहू की काय हेतू दीप प्रज्वलनाचा असतो. ज्ञानाच्या निहुरी ज्योती उजळू मनातील राती, शब्दातून जोडत जाऊ मानवतेची नाती, दाटलेल्या अंधाराला विवेकानं देऊचे, मरगळलेल्या मनामध्ये विश्वासाचे फूक उमे, कृतीमधून पेरत जाऊ, कृतीमधून पेरत जाऊ संस्काराचे मोती, ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मनातील जाती, ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मनातील जाती. त्या ठिकाणी आपलं एक अधिकाऱ्यांचं गाव व्हावं की तुम्हाला समाजाची जी संकल्पना आहे या संकल्पनेचं या ठिकाणी बीज खऱ्या अर्थानं रोवलं जातंय. हा वटवृक्ष खऱ्या अर्थानं बहरला जातोय, फुलला जातोय, आणि त्याचं प्रतीक म्हणून की काय असंच वारंवार अशा प्रकारचे सत्कार समारंभ पाळले केले जातात. असाच एक सत्कार समारंभ 6 जानेवारी पत्रकार दिन याचं औचित्य साधून या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अशा या सत्कार समारंभाचं प्रस्तावित करण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो सन्माननीय श्री आनंदरावजी कोरे, लोकनिर्माण. हिंदनगर वाचनालय व ग्रंथालय नगर परिषद आज या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकार असतील आणि जे यशस्वी विद्यार्थी असतील यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मोहनराव पवार साहेब, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे रहमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कांडगे साहेब, त्याचबरोबर रहमतपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गव्हाणे साहेब आणि उपस्थित पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुदीपानी भैयासाहेब, भागराज भोसले सर आणि सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर रहमतपूर हे अधिकाऱ्यांचं गाव या संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपल्या हिंदनगर वाचनालय विविध उपक्रम आपण सातत्यानं राबवत असतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याचबरोबर सेंद्रिय शेती असेल, त्याचं कार्यशाळा, बचत गटांच्या महिलांसाठी लघु उद्योगाची माहितीपूर्ण कार्यशाळा, शालेय मुलीसाठी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी संवादच्या माध्यमातून नव्याने निवड झालेले अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चासत्र देखील आपण या ठिकाणी आयोजित करतो. आज 6 जानेवारी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार संघाचे नव्याने निवड झालेले अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर रहमतपूर नगरीतील विविध शासकीय पदावर नव्याने निवड झालेले आणि पदोन्नत झालेल्या यशस्वी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपल्या रहमतपूरची प्रणाली सुधीर चव्हाण, अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचाही या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर
कुमारी शलाका वसंत शेरकर, औषध निर्माण अधिकारी गटतंत्री, वंदना महेश कुंभार, दंत सहाय्यक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. त्याचबरोबर कल्पना राजेंद्र जाधव, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार. प्रकाश हनुमंतराव गायकवाड रहमतपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचबरोबर इम्रान रशीद शेख उपाध्यक्ष रहमतपूर पत्रकार संघ. सुरेश पंढरीनाथ पवार व्हाईस चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक. खरं तर सुरेश पवारांची बँकेची मीटिंग असल्यामुळे ते या ठिकाणी आलेले नाही. आपल्या या निवडीमुळे रहमतपूर शहराचे नावलौकिक वाढवलेले आहे. आपले हे यश निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. म्हणूनच आपल्या सर्वांचे हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयाकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या पुढील वाटचालीस आम्ही सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या कर्तृत्वाने रहमतपूर नगरीचे नावलौकिक आणखीन वाढावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तसंच पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकारांचं पुनश्च मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सर. आपण कार्यक्रमाचा नेमका हेतू विषद केला, पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी मी करण्यासाठी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सचिन कांडके साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक रहमतपूर पोलीस स्टेशन यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार संपन्न होत आहे. आपल्या नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी बोरे साहेब, आपल्याला विनंती की आपण सन्माननीय कांडके साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. मित्रांनो, आपण सर्वांना माहीत असावं की गेल्या 4-5 दिवसापूर्वी कांडके साहेबांच्या बद्दलचं एक विशिष्ट अट्रॅक्शन आपल्या रहमतपूरकरांना आहेच. परंतु 4-5 दिवसापूर्वी ही पोस्ट पत्रकार संघाच्या मार्फतच आम्हाला मिळाली असेल की तुम्हा आम्हाला आता बऱ्यापैकी चोरांचा सुळसुळा सुटलेला आहे आणि त्याच्यापासून दक्ष राहण्याबाबतची जी पोस्ट होती ती कांडके साहेब आम्ही सर्वांनी वाचलेली आहे. खरोखर आपल्या या अशा या लोकांना जागृत करण्याबद्दल सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद साहेब. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध डॉक्टर तुम्हा सर्वांचे सल्लागार, आपल्या हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयाचे सल्लागार सन्माननीय डॉक्टर मोहनराव पवार बापू यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यासाठी आपल्या नगरीचे भाग्य विधाते, आपल्या वाचनालयाचे संकल्पक सन्माननीय श्री सुनीलरावजी माने साहेब, आपल्याला विनंती की आपण बापूंचं स्वागत. आपल्या सर्वांना माहीत आहे की आणि शालदेव या ठिकाणी यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. आपल्या रहमतपूर नगरीचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री कौस्तुभ गव्हाणे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. मी सन्माननीय प्राध्यापक श्री भानुदास भोसले सर आपल्याला विनंती करतो की आपण गव्हाणे साहेबांचा या ठिकाणी आदर सत्कार करावा. मित्रांनो, आता सध्या प्रशासकीय कामकाज चालू आहे आणि या प्रशासकीय कामकाजामध्ये अत्यंत तुम्हाला सर्वांची लाईट, पाणी, सर्व जे शिक्षण अभियान ज्या काही सुखसुविधा छानशा पुरवल्या जातात असे पुरवणारे सन्माननीय गव्हाणे साहेब यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी खूप होत आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या रहमतपूरची सुकन्या की जी स्पर्धा परीक्षेतून जिची पाठीमागच्या निवड झाली होती तिचाही या ठिकाणी आम्ही सत्कार झालेला होता. आणि दिवाळी अंकाचं जे काय प्रकाशन पाठीमागे झालेलं होतं, जो दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान आम्ही ते करत असतो, शुभारंभ करत असतो दिवाळी अंकाचा, याचंही आपली जेव्हा जुनं वाचलं होतं विचार सुभाष त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं होतं.
आणि इथंही तुमचा आदर सत्कार झाला होता. पुनश्च एकदा आज आपली पदोन्नती झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज इथं येण्याचा सत्कार घेण्याचा हा योग आपलं या ठिकाणी माननीय सहप्रणाली सुनील चव्हाण बाबर मॅडम आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर सत्कार होतोय. आमच्या नगर परिषदेच्या नगरसेविका सन्माननीय सौ नीता माने आपण विनंती की आपण बाबर मॅडम यांचा आदर सत्कार करावा. निरंतर आहे गौरवपत्राचं वाचन झाल्यानंतर सत्कार कुठली प्रक्रिया होईल. सन्माननीय अतिथींचा या ठिकाणी आदर सत्कार झालेला आहे. मी सौ उर्मिला जाधव संचालिका हिंदनगर वाचनालय बोलतो त्यांना विनंती करतो की आपण त्या सत्कारवरती मला काही गौरवपत्र त्यांचा या ठिकाणी सत्कार होते त्याचं निमित्त काय त्यांनी त्यांचा मुलगा आहे अशा या गौरवपत्राचं वाचन आपण करावं अशी विनंती. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय कांडगे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मोहन पवार सर, आदरणीय कौस्तुभ गव्हाणे सर, सर्व सत्कारमूर्ती, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्वच मान्यवर, सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सन्मान गुणवंतांचा गौरवपत्र हिंदनगर वाचनालय व ग्रंथालय रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. सत्कार समारंभ. सर्व पत्रकार व यशस्वी व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सौ प्रणाली सुधीर चव्हाण, विभागीय नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. कुमारी शलाका वसंत शेरकर, औषध निर्माण अधिकारी, गट क, तांत्रिक. सौ वंदना महेश कुंभार, दंत सहाय्यक, आरोग्य विभाग, निवड. श्री प्रकाश हनुमंत गायकवाड, अध्यक्ष रहिमतपूर शहर पत्रकार संघपदी निवड. श्री इम्रान रशीद शेख, उपाध्यक्ष रहिमतपूर शहर पत्रकार संघपदी निवड. सौ कल्पना राजेंद्र जाधव, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार. श्री सुरेश पंढरीनाथ पवार, व्हाईस चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारापदी निवड. या सर्व गुणवंतांचे या ठिकाणी गौरवपत्र वाचन करताना मला मनापासून आनंद होत आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण रहिमतपूर नगरीच्या परंपरेला साजेशी गुणवत्ता धारण करून आपण आपल्या नगरीचा स्वाभिमान उंचवला. या उत्तुंग यशाचा आम्हाला निश्चितच सार्थ अभिमान आहे. या नगरीच्या मातीत घडलेल्या प्रत्येक माणसांमध्ये अलौकिक गुण आहेत. गाव आकाराने मोठं होत नाही, गाव लोकसंख्येने मोठं होत नाही, गाव पैशाने मोठं होत नाही, तर ते मोठं होतं त्या गावात किती गुणवान अधिकारी माणसं जन्माला आली. यावर रहिमतपूर मोठं आहे ते निव्वळ याच अधिकारी माणसांमुळे. आपण मिळवलेलं यश तमाम रहिमतपूरकरांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी. यापुढील प्रशासकीय सेवा काळात आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो यासाठीच रहिमतपूरचे साहित्यिक व सांस्कृतिक भूषण असलेल्या हिंदनगर वाचनालयाच्या वतीने हे गौरवपत्र आपणास सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. अभिनंदन आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आणि यानंतर आपण सर्व
सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे सन्माननीय सर्व सत्कार समितींचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा तो या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रथमतः मी या ठिकाणी ज्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्या सत्कार महत्त्वाच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। प्रथमतः या ठिकाणी प्रथम सत्कार होत आहे आपल्या रहिमतपूरची सुकन्या विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग अधिकारी महाराष्ट्र शासन सर्वाधिपती प्रणाली सुनील चव्हाण बाबर तिचा या ठिकाणी आज सत्कार होत आहे। तिच्या कुटुंबियांना सुद्धा आमंत्रित करतो। तिचे वडील सन्माननीय सुनील चव्हाण आमचे मित्र आणि सर्व कुटुंबीय आपल्या सर्वांना विनंती की आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की हे यश काय एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं। जीवाची बाजी या ठिकाणी द्यावी लागत असते। प्रसंगी 24 तासातले कित्येक तास रात्र दिवस जेव्हा आपण अभ्यास करत असतो, स्वप्नानं पछाडलेला असतो, जेव्हा आपण जोड देत असतो त्यावेळेला हे संपादन होत असतं। अशा या यशस्वीतांचा अशा या सत्कार मूर्तींचा यानंतर सत्कार मूर्ती कुमारी शलाका वसंत शेरकर आपल्या रहिमतपूरची सुकन्या शलाका वसंत शेरकर औषध निर्माण अधिकारी गट क तांत्रिक विभाग यावरचे सिलेक्शन झालेलं आहे। सन्माननीय काटके साहेबांना विनंती करतो की आपण शलाका यांचा सत्कार करावा। मित्रांनो गेले कित्येक वर्ष या व्यक्तिमत्वाचे यश आहे पदस्थान माहिती करून दिलेलं नव्हतं। काय कोणाष्टाव अजूनही काही स्वप्न असतील ती तिची या निमित्तानं स्वप्न साध्य होती। अशा प्रकारची तिला तुम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। सत्कार मूर्तीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी कृपया न लाजता व्यासपीठाकडे यायचं आहे, वेळ फार कमी आहे। यानंतर तिसरी सत्कार मूर्ती सन्माननीय कौस्तुभ गमारे साहेब आपल्याला विनंती की कृपया आपण या सत्कार मूर्तींचा सत्कार करायचा आहे। पुष्पगुच्छ गौरवपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे, सत्कार होत आहे। समोर बघायचं ओके। आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्या रेहमतपूर परिसरामध्ये खरोखरच पत्रकार दिन आहे आणि त्याचा औचित्य साधून या ठिकाणी अशा या पत्रकारांचा की ज्यांची नुकतीच या ठिकाणी नूतन कार्यकारी जाहीर झाली त्या नूतन कार्यकारिणीमध्ये ज्यांचं नुकतंच रेहमतपूर शहर करायचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे तुम्हाला सर्वांना सतत अपडेट माहिती म्हणजे पत्रकार सर्व आम्हाला अपडेट होत असतात, अपडेट माहिती देऊ असे प्रकाश दादा यांचा या ठिकाणी आता सत्कार झालेला आहे। यानंतर श्री इम्रान रशीद शेख उपाध्यक्ष रेहमतपूर शहर पत्रकार संघ आहे। त्यांची उपाध्यक्ष म्हणून रेहमतपूर शहर पत्रकार संघाची निवड झाली आहे। त्या निमित्तानं रेहमतपूर नगर परिषद रेहमतपूरचे हिंदनगर वाचन ग्रंथालय यांच्या मार्फत आहे। यानंतर सौ कल्पना रवींद्र जाधव सावित्रीबाई फुले गुरुवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त राज्य पुरस्कार प्राप्त या जाधव मॅडम आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या रेहमतपूरची सुकन्या कन्याशाळा रेहमतपूर येथे या ठिकाणी सध्या कार्यरत आहे। MA ही डिग्री प्राप्त केली आहे, मराठी विषय आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व नातेवाईकांना विनंती
यायचं आहे. सन्माननीय काळके साहेब, आपल्याला विनंती की कृपया आपण नीतामाने सौनीता सिंह माने यांच्या हस्ते या ठिकाणी तुम्ही वरच्या पायरीला वरच्या पायरीला प्रदान करण्यात आहे. गौरवपत्र प्रदान करण्यात समोर बघा इकडे. ओके. क्रीडा क्षेत्रामध्ये विशिष्ट नैपुण्य मिळवलेलं आहे. क्रीडा विभाग आणि बाह्य स्पर्धा परीक्षा विभाग शाळेच्या वतीने अत्यंत छानसं राबवणारे हे व्यक्तिमत्व. यानंतर आपल्या सर्वांना आपल्या अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या नेतृत्वाचे एक खळबळजनक व्यक्तिमत्व आहे. श्री सुरेश पवार सर यांचं या ठिकाणी प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून निवड करायची होती, परंतु त्या बँकेची मीटिंग असल्यामुळे ती येऊ शकलेली नाही. त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं छानसं असं गुणगौरव करतो, कौतुक करतो. आणि यानंतर आज पत्रकार दिन या औचित्य साधून आमच्या सर्व पत्रकार बंधूंचा आज अतिथींच्या हस्ते गुणगौरव होत आहे. सर्व पत्रकार बंधूंना विनंती की त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्या पत्रकार संघाचे सचिव सन्मान्य सुरेश पवार, आपल्या सर्वांना माहित आहे की ज्यांना साने गुरुजी म्हणून आपल्या गावामध्ये ओळखलं जातं. सुरेश पवार सर जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर आर्वी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा या ठिकाणी हा गौरवपत्र त्यांचे मित्र सन्माननीय श्रीराव पवार आणि श्रीराव माने राज्य सोसायटी सदस्य हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला आहे. धन्यवाद. आणि यानंतर पत्रकार संघाचे सचिव श्री सागर चव्हाण, दैनिक मुक्तागिरी याचे पत्रकार आहेत. यांचे या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्ताने गुणगौरव होत आहे. सन्माननीय पवार बापू, आपल्याला विनंती की त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष की त्यांनी 2 वर्ष अत्यंत छानसं काम केलं ते श्री जयदीप जाधव. आपल्या सर्वांना माहित आहे की सागर चव्हाण तुम्हाला सर्वांची सेवा फोटोग्राफीच्या मार्फत खूप छानसे करत असतात आणि विविध दैनिकामध्ये ते त्यांचा फोटो ते त्या कार्यक्रमाचा फोटो पोहोचवत असतात. त्यानंतर सन्माननीय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष की ज्यांनी 2 वर्ष अत्यंत छानसे कामकाज पाहिलं ते जयदीप जाधव, दैनिक लोकमत यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिषेक करत आहे. कृपया याचा स्वीकार करायचा आहे. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की जयदीप जाधव 7 गावचे रहिवासी असणारे जयदीप जाधव अत्यंत शांत असं व्यक्तिमत्व, परंतु तुम्हाला आम्हाला सर्व माहिती दिसल्या अपडेट करणारे व्यक्तिमत्व. त्यानंतर सप्ततारा न्यूज चॅनलचे सर्व सर्वे त्या सर्व पत्रकार बंधूंचे समोर बघा इकडे. ओके. सप्ततारा न्यूज चॅनलचे सर्व पत्रकार बंधूंचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं आधारस्तंभ सल्लागार व्यक्तिमत्व श्री अविनाश कदम साहेब यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर सत्कार होत आहे. कृपया याचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय अतिथी आपण गवाने साहेब, आपण आपल्याला विनंती की साहेबांचा आदर सत्कार करायचा. दैनिक ऐक्याचे पत्रकार सन्माननीय श्री श्रीकांत बोधे सर यांचे या ठिकाणी आज सत्कार होत आहे. कृपया याचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय साहेब, तुम्हाला विनंती की बोधे सरांचा आपण आदर सत्कार करायचा. अत्यंत शांत असं व्यक्तिमत्व, प्राध्यापक म्हणून काम करणारे सरदार बाबासाहेब माने ज्युनियर कॉलेज या ठिकाणी काम करणारे व्यक्तिमत्व यांचा आदर सत्कार झालेला आहे. त्यानंतर न्यूज स्टेट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्व श्री महेश क्षीरसागर यांचा या ठिकाणी गुणगौरव होत आहे. त्या
पत्रकार दिनाच्या निमित्तानं आंदोलन करत आहे. कृपया याचा स्वीकार सन्माननीय गांधी साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती. तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार आणि आमचे मित्र श्री शशिकांत क्षीरसागर सर यांचाही या ठिकाणी टर्बल गौरव होत आहे. शशिकांत क्षीरसागर आपल्याला विनंती. सन्माननीय आनंदरावजी कोरे साहेब आपल्याला विनंती की आपण पत्रकार बंधू क्षीरसागर सरांचा ठिकाणी आदर सत्कार करायचा आहे. समोर बघा. त्यानंतर दैनिक प्रभातचे पत्रकार बंधू श्री संदीप मोरे आपला आदर सत्कार होत आहे. आपल्या नगरीचे माजी विद्यार्थी आणि तुमच्या आमचे सर्वांचे संकल्प त्यामुळे सुनील माने आपल्याला विनंती कृपया आपण पत्रकार बंधू संदीप मोरे यांचा आदर सत्कार करत आहे. दैनिक तरुण भारतचे पत्रकार आजचे सत्कार होती त्यांचा सत्कार या ठिकाणी आता जायलाच आहे. त्यानंतर विकास गायकवाड बंधू झालं पत्रकार सन्मान्य श्री विकास गायकवाड आमचे मित्र विकास गायकवाड यांचाही या ठिकाणी आजच्या पत्रकार करत आहे. सन्मान्य कांकी साहेब बरोबर पत्रकार आणि सर्व प्रशासकीय मंडळी यांचा एक विशिष्ट असा मिलाप असतो आणि तो मिलाप या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण चालत असते. तो मिलाप आता सरकारच्या निमित्तानं आपण पाहत आहोत. त्यानंतर दैनिक महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार बंधू श्री अक्षय चव्हाण यांच्या या ठिकाणी आदर सत्कार होत आहे. मान मर्यादा याचं प्रतीक असणारं शाल हे घेऊन त्यांचा आदर सत्कार होत आहे. त्यानंतर हिंदनगर महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि पत्रकार बंधू दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार बंधू श्री संजय जंगम अत्यंत शांत असं व्यक्तिमत्व. संजय जंगम कोणी काही म्हटलं तरी निर्भरासपणे ते स्वीकारणार, जे असेल ते विचार स्वीकार तसंच पुढे कार्य करणार. सत्य साहेबांचे पत्रकार बंधू सन्मान्य श्री राजेंद्र पवार यांचंही या ठिकाणी आदर सत्कार होत आहे. कृपया त्याचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य अतिथींना विनंती की राजेंद्र पवार यांचा सत्कार करावा. उत्कृष्ट असा खेळाडू आणि दैनिक कराड एक्सप्रेसचे पत्रकार सन्मान्य श्री अजित गायकवाड, त्याचप्रमाणे व्हीएम न्यूजचे सर्व प्रसार माध्यम व्हीएम न्यूजचे सन्मान्य श्री अल्ताफ नदाब यांचाही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर सत्कार होत आहे. कृपया याचा आपण स्वीकार करायचा आहे. मित्रांनो, नेहमीच हे जे वाचवण्यात चाललेलं आहे ते असं तसं चाललेलं नाही. एक सत्कार राहिला आहे ते वाचवणे असं तसं चाललेलं नाही. तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने हे वाचवणं चाललेलं आहे. कोण जयंती आपल्या घरचे जे काही कोणी नातेवाईक असतील त्यांच्या सन्मानार्थ जयंतीनिमित्त, पुण्यतिथीनिमित्त, वाढदिवसानिमित्त काही दिलदार व्यक्तिमत्व असतात आणि असे हे दिलदार व्यक्तिमत्व काय करत असतात या भाषेला कोणतीही एखादी संस्था उभी राहत असताना तर लोकांचं सहकार्य नसेल तरी संस्था या ठिकाणी पुढं मार्गक्रमण करूच शकत नाही. आणि असेच काही दिलदार व्यक्तिमत्वाने बरेचसे आतापर्यंत आपल्याला काही दानधर्म केला आहे, काही पैशाच्या स्वरूपानं, काही वस्तूच्या स्वरूपानं आणि अशाच प्रकारचं एक दिलदार व्यक्तिमत्व की ज्यांनी या ठिकाणी आज आपल्याला खुर्चीच्या रूपानं 10 खुर्च्या या ठिकाणी आपल्या वास्तव्याला प्रदान केले आहे, दान केले आहे. असं हे व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे.
की कैलासवासी बाळासाहेब सर्जेराव माने अण्णा यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती नंदिनी बाळासाहेब माने तुळाजी मानेवाला रहमतपूर यांच्याकडून हिंदनगर वाशिमनगर ग्रंथालय रहमतपूर या 10 कोटीचा सप्रेम भेट केलेला आहे. सन्माननीय मौसी आणि त्यांच्या नातेवाईकांना विनंती करतो, आणखी कोणी नातेवाईक आहेत त्यांनी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय अतिथींच्या हस्ते या ठिकाणी आपल्या रेमपूर्तीचे सन्माननीय भाई साहेब आपल्याला विनंती, खरोखर तुम्हीच या सर्वांचे संकल्पक आहात. तुमचे स्वप्न आहे की ती सर्व आम्ही साध्य करतो, अधिकाऱ्यांचं गाव व्हावं आणि हे होत असताना आम्हाला जी प्रेरणा मिळते ती तुमच्याकडून सन्माननीय भाई साहेबांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी केला जातोय. निमित्त आहे कैलासवासी बाळासाहेब सर्जेराव माने यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या वाचनालयावर 10 कोटी प्रदान केलेला आहे, भेट दिला आहे. सर्व विश्वासाने संचालकांचा म्हणतो खूप खूप धन्यवाद. सर्व अतिथींना विनंती तुम्ही आपण आसनस्थ व्हायचं आहे. आणि त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सत्कार वतीच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यासाठी पत्रकार बंधूंचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सल्लागार श्री अविनाश कदम साहेब आपल्याला विनंती की आपण आपलं क्रमशः आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सत्कारवरती आहेत ते, पण मनोगत व्यक्त करायचे तुम्हाला त्यांच्यावरती आणि सर्व पत्रकार बंधूंच्या व्यक्तीवरती. नमस्कार आदरणीय व्यासपीठ. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर मोहन पवार साहेब बापू, त्याप्रमाणे रामानी साहेब, गव्हाणे साहेब आणि सर्व उत्सवमूर्ती, सत्कारमूर्ती आणि पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक बंधू भगिनी, आज या ठिकाणी हिंदनगर वाचनालय या संस्थेच्या वतीनं त्रिवेणी संगमाचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांनी एक फार चांगला समन्वय साधला. रहमतपूरमधील सर्व पत्रकार, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी, नागरिक आणि यशस्वी विद्यार्थी असा सगळ्यांचा समन्वय साधला. त्याबद्दल कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी वाचनालयाला धन्यवाद देतो. आज पत्रकार दिन, मराठी पत्रकार वृत्तपत्राचे जनक, मराठी पहिले वर्तमानपत्र दर्पण नावाचं ज्यांनी काढले ते आद्य शास्त्री बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसाचं निमित्त साधून हा पत्रकार दिन साजरा केला जातो. आज जांभेकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये याची सुरुवात केली आणि त्याचं लावलेलं मोठं आज प्रचंड वटवृक्ष झालेलं आहे. जांभेकरांच्या स्मृतींना अभिवादन करून मी एक थोडंसं माझं मनोगत व्यक्त करणार आहे. पत्रकार दिन सादर करण्या अगोदर जे पत्रकार संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आहेत यांचा सत्कार केला. दरवर्षी असा पत्रकार दिन साजरा केला. 2004 साली पत्रकार संघाची स्थापना झाली आणि आज 2024 झाला. पत्रकार संघ हा रोज वर्षाकडे वाटचाल करत आहे आणि या रहमतपूरच्या जडणघडणीमध्ये पत्रकार संघाचा फार मोठा वाटा आहे. खारीज वाटायला प्रयत्न केले. त्यामध्ये पत्रकार इथपर्यंत पोहोचण्यासाठी, संघ पोहोचण्यासाठी भैयासाहेब असतील, कोळे साहेब असतील, तसेच सर्व विविध पक्षाचे लोक असतील, सर्वांनी सहकार्य केलं आणि इथपर्यंत पोहोचले. आणि आज एक संघ राहून हा पत्रकार संघ मोठ्या नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जोमाने पुढे वाटचाल केली आहे. या पत्रकार दिनाचं औचित्य साधून या वर्षी आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत.
यामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जात आहेत. आणि त्याचबरोबर रहमतपूरच्या राजकीय सामाजिक चलन उतरण सर्व चढावे याचं साक्षीदार म्हणून पत्रकार संघाने काम केले. गेली 4-5 निवडणुकाही काम केलेले. पण सर्वांचं सहकार्य लागतं, अधिकाऱ्यांचं सहकार्य लागतं आणि सगळ्यांनी सकारात्मक पत्रकारिता सगळ्यांनी केलेली आहे आणि याची वाटचाल अशीच पुढे राहील. मला एवढंच म्हणायचं आहे की आज या ठिकाणी आपल्याला नवीन तरुण तडफदार कांडगे साहेब, त्याचप्रमाणे गव्हाणे साहेब यासारखे अधिकारी लाभलेले आहेत. त्यांचाही रहमतपूरच्या भावी विकासामध्ये उपयोग होईल. आपण सर्वांनी समन्वय साधून इथून पुढे काम करूया आणि ज्यावेळी पत्रकार संघाची स्थापना झाली 2004 मध्ये, त्याला भैयासाहेब, कोळेसाहेब ही सगळी मुली साक्षीदार आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच हे झालं. पण त्या पहिल्या वर्षापासून आज 25 वर्षापर्यंत आमची एकच मागणी पुढे झाली नाही. रहमतपूरमध्ये पत्रकार भवन उभं करायचे. रहमतपूरमध्ये पत्रकार भवन उभं करण्याची कल्पना आम्ही पहिल्या वर्षापासून मांडली. पहिली कल्पना रहमतपूरची होती. मागून सातारा जिल्हा पत्रकार संघाची मागणी झाली. पण दुर्दैवानं काही स्थानिक नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे आणि काही अडचणीमुळे, काही लोकांनी अडचणी निर्माण केल्यामुळे आम्ही जागा मिळवून जो साहेब आर पाटील असताना पत्रकार भवनासाठी जागा मिळवली असताना सुद्धा दुर्दैवानं पत्रकार भवन उभारू शकलो नाही. परंतु या लोकप्रिय महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आमच्या तरुण तडफदार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व टीमच्या वतीनं पुढच्या पत्रकार दिनानिमित्त समजा नाही माझा तरी नावे पण करू असं संकल्प या निमित्तानं करतो. त्यासाठी या सगळ्यांचं सहकार्य लाभेल, त्यासाठी नगरपालिकेचं सहकार्य लागेल असं साहेबांकडे आता काली साहेबांनी सांगितलं आणि बाकीच्यासाठी स्थानिक साहेबांचं सहकार्य लागेल आणि आपल्या सगळ्या समन्वयातून आणि तिथं फक्त पत्रकार बसणार नाही. साहेब आम्ही कोरोना काळामध्ये आपल्या टीमनं फार मोठं काम केलं. त्या तुमच्या ज्या लोकांना वेळ मिळत नव्हते आमचे जिल्हाध्यक्ष पत्रकार संघाचे हरीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून लोकांना लस मिळवून दिली, वेळ मिळवून दिली, जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि रहमतपूरच्या विविध सामाजिक कामामध्ये मग ते रोल मॉडेल असू, रोल मॉडेल स्वच्छता अभियान असू दे किंवा इतर कुठलं सामाजिक उपक्रम असू दे, पत्रकार सातत्यानं प्रयत्न करत असतात. पण दुर्दैवानं आमची मागणी पूर्ण झाली नाही. पण यावेळेला मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आणि संयोजकांनी इथं बोलून आमचा सत्कार केला, आम्हा लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शुभेच्छा काय आमच्यावर असतात, पण आज विशेष शुभेच्छा आहेत. त्याबद्दल त्यांचं एकदा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना. त्याचप्रमाणे दुसरा विषय म्हणजे इथं काही लोकांनी सत्कार करतात साहेब. रहमतपूर हे नियमशहरी भाग आहे आणि याला एक ऐतिहासिक सामाजिक परंपरा आहे. पण गेल्या हिंदनगर वाचनालयाला परंपरा आहे. 100 ह्या वाचनालयामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं, त्यामध्ये हिंदू वाचनाचं नाव घेतलं जातं आणि हे तुमच्याकडे वर्ग केल्यानंतर त्याला एक चांगलं स्वरूप निर्माण झालं. भैया साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी, आमचे कोळे साहेब आहेत, दादा आहेत, देवीला आहेत, बाजारी काका आहेत, सगळे असले जगत आहेत, उमा सावंत आहेत, ही सगळ्या मुली टीममुळे आम्हाला दरवर्षी एका वर्षामध्ये 4-5 पुरस्कार मिळाले. जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला, विभागीय पुरस्कार मिळाला, राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. फार मोठी कौतुकाची बाब आहे. गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पोलिसांच्या काळात स्वच्छतेचा आणि वाचनालयाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. ही एक फार मोठी गावाच्या दृष्टीनं गोष्ट आहे. आणि या सगळ्या विचार असताना की या जडणघडीमध्ये इथून पुढं सुनील यांचं एक स्वप्न होतं की अधिकाऱ्यांचं गाव बनावं. हेच टार्गेट घेऊन पुढे चालले आणि ते सुरू केलेलं रोपट साहेब आपल्या तुमचं सहकार्य फार अपेक्षित आहे, तुमचं लक्ष अपेक्षित आहे, तुमच्या त्याचा कामाचा उपयोग झाला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की आपण संवाद
संवाद कार्यक्रम करतो. त्यामध्ये समजा पोलीसमध्ये काम करायचं, ज्या लोकांना भरती व्हायचे आपण मार्गदर्शन करावं. इथं तुमचे IPS आणि UPSC लोक विद्यार्थी करतात, तुम्ही आज गव्हाणे साहेबांनी मार्गदर्शन करावं. आपले तुमचे मित्र असतील कोणी या क्षेत्रातले, आपण गेस्ट लेक्चर म्हणून त्यांना बोलू शकतो इकडं सध्या. आणि एक चांगलं एक उपक्रम महत्वपूर्ण पॅटर्न या आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवू शकतो. त्यासाठी आपण अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आता ही कल्पना नुसती कागदावर राहिली आहे. तर मला वाटतं 50-16 विद्यार्थी आपल्यापर्यंत बाहेर पडलेले आहेत इथून. आता हे बनले ही अभिमानाची बाब आहे. आणि इतरांना जिल्ह्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील वाचणाऱ्या आणि युवकांना रहमतपूरची लायब्ररी ही रोल मॉडेल ठरेल असा एक आपण सगळे मिळून काम करूया. एवढं मोठं धन्यवाद साहेब. आपण पत्रकार संघाच्या वतीने असं वाटतंय की सर्व पत्रकार बंधू हे एकाच नाण्याच्या बाजूला आहेत आणि म्हणून की काय सर्वांच्या वतीने साहेबांना सर्वांच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त केलं, आपली इच्छाकांक्षा व्यक्त केल्या, त्या ठिकाणी व्यक्त झाला त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की वाचनाचे इथे जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे काही वाचक आहेत त्या वाचकांना मार्गदर्शन व्हावं. आतापर्यंतचा चव्हाण बाबरकडे आपण कसा प्रवास केला यासाठी या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या नशिबी आता जो योग आला ते कार्यकर्तृत्व साध्य करण्यासाठी जी काही संधी तुम्हाला मिळाली ही संधी या सर्व मित्रांना कशी मिळेल यासाठीचा प्रवास व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. आजच्या सत्कारमूर्ती सौ प्रणाली सुधीर चव्हाण बाबर मॅडम आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकारी, रहमतपूर नगरीमधील सर्व सुजाण नागरिक, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे माझे मित्र आणि मैत्रिणी. प्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मी वंदन करते. मी प्रणाली सुधीर किंवा प्रणाली मनीषा सुधीर चव्हाण असं म्हणणं योग्य राहील, कारण जन्म झाल्यापासून वडिलांचं नाव आपल्यासोबत लागतं, परंतु एक आयडेंटिटी जी लपून जाते ती म्हणजे आपल्या आईची. त्यामुळे आज जाणीवपूर्वक मी माझ्या आईचं नाव माझ्यासोबत घेतले. मोबाईलमुळे हल्ली एकमेकांशी आपण संवाद विसरलोय आणि त्यामुळं आज तुम्ही जे 10-15 मिनिटं जे मला ऐकणार आहात ती गोष्ट माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकते, कारण तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून ऐकत आहात. त्यामुळे धन्यवाद त्यासाठी. ही सुरुवातच अशी होती की माझ्यामध्ये प्रतिभा नाही अशा एका वाक्याने माझ्या आईला थोडंसं वाईट वाटलं आणि ती खरी माझ्या करिअरची सुरुवात होती. तिला स्वतःला वाईट वाटल्यापेक्षा तिच्यामधल्या आईला फार या गोष्टीचं वाईट वाटलं आणि त्या दिवशी तिने मला फक्त तू चांगला अभ्यास कर एवढी एकच गोष्ट सांगितली होती आणि त्याचं फळ म्हणजे आज मी इथं उभी आहे. आमचं कुटुंब फार मोठं होतं, त्यामुळं तिला असं वैयक्तिक लक्ष देता आलं नाही आमच्याकडं. पण चुलीपुढे स्वयंपाक करताना आपली मुलं अभ्यासच करतायत याकडे तिचं फार कटाक्षाने लक्ष होतं. आजकाल आईवडिलांचा प्रेझेन्स आहे, त्यांचं अस्तित्व आहे घरामध्ये, पण ते प्रेझेंट नाहीये. तुम्ही तुमच्या मुलांना बघताय, ते कॉलेजमध्ये जाताय, अभ्यास करताय, ते बघताय, परंतु तुम्ही किती विचारता त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि आईचं याकडे लक्ष होतं की तुम्ही खरंच अभ्यास करताय का, आणि मान खाली करून अभ्यास कर ही जी वाक्य होती त्यामुळं इकडं तिकडं कधी दुर्लक्ष झालंच नाही. आणि थोडंसं आगाऊ सगळ्या भावंडांमध्ये असल्यामुळे मला वेळोवेळी अगदी बांगड्या फुटेपर्यंत वगैरे मार बसलेला आहे. त्यामुळे तिचा तो मार म्हणजे आज कदाचित मारत नाही काही मुलांना, कारण ती वेगळी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पण आम्ही अतिशय मार खाऊन आणि अतिशय कष्ट बघून इथपर्यंत आलेलो आहोत. तिचे कष्ट विसरता येत नाहीये त्यामुळं, आणि म्हणून त्या दोघांना मी आज इथं खास बोलवलं. आणि जे लोक आम्हाला ओळखतात पर्सनली त्यांना माहीत असेल की आमची वखार होती, त्यामुळं वडील दुहेरी कष्टामध्ये कायम असायचे. म्हणजे
एका ठिकाणी दिवसभर ते लाकूड तोडणं आणि दुसरीकडं शेतीकडे पण लक्ष द्यायचं, असं दोन्हीकडे त्यांचं कष्ट चालू असायचं. त्यामुळे त्यांच्याशी संवाद होणं फार दुर्मिळ होतं. ते घरी आले, त्यांनी फ्रेश व्हायचं आणि आम्ही फक्त त्यांच्याकडे बघायचं. हे म्हणजे थोडंसं आमचं बालपण होतं. पण त्यांचे कष्ट बघताना हे कायम जाणवायचं की आम्हाला मात्र कोणती कमतरता नाहीये, आम्हाला काहीच कमी पडत नाहीये. दिवाळीमध्ये मेनली असं व्हायचं की दिवाळी म्हणजे एकदाच कपडे घेण्याचा तो आमच्यासाठी सण. प्रत्येकाला 2-2 कपडे घ्यायचे, परंतु स्वतः जो जुना ड्रेस आहे तो इस्त्री करून तो नवीन आहे असं आम्हाला त्यांनी कायम भासवलं. आणि त्या गोष्टी त्यावेळेला कळत होत्या किंवा तेवढी मॅच्युरिटी गरिबीमुळे आली होती आणि म्हणून अभ्यास करायचा आहे हे कायम मी डोक्यात ठेवलं होतं. 7वी पासून ऍक्च्युली खरा थोडंसं स्पार्क दिसायला सुरुवात झाला किंवा मी जे कष्ट करते त्याला मला कुठेतरी आउटपुट दिसायला सुरुवात झाली. 7वी मध्ये पहिल्यांदा मी स्कॉलरशिप मध्ये आले आणि त्यानंतर तो प्रवास कंटिन्यू सुरूच राहिला. MTS असेल किंवा NTS असेल. 10वी मध्ये चांगले मार्क्स पडले. पण मला जे व्हायचं होतं त्याची पहिली प्रेरणा मला मिळाली ती अभिजित माने म्हणजे आमचा अभिकाका. राहुरी हे स्वप्न मला त्यांनी दाखवलं. तो स्वतः RFO आहे आता आणि तिथं गेल्यानंतर एक आपण अधिकारी होऊ असं त्यानं मला कुठेतरी सांगितलं होतं. आणि ती एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवून आपल्याला फक्त राहुरीमध्ये जायचंय, राहुरीमध्ये बीटेक कशाची खातात ते माहीत नाही, फक्त राहुरीमध्ये जायचं एवढं डोक्यामध्ये ठेवून मी 10वी झाल्यानंतर 11वीला तशी फॅकल्टी निवडली आणि टेक्निकल सब्जेक्ट घेतला. 11वी-12वी झाली आणि राहुरीला ऍडमिशन सुद्धा मिळालं. पहिलं वर्ष रहिमतपूरमधून आल्यामुळे राहुरीचं वातावरण काही मॅच होत नव्हतं किंवा विषयही थोडेसे वेगळे होते. मी टेक्निकलमधून आलेले, विषय सगळे ॲग्रिकल्चर रिलेटेड. पण सेकंड इयरला कुठेतरी मला काय करायचंय, मला कुठं जायचंय यावर मी विचार करायला लागले आणि पहिलं क्लिक झालं की मी थोडं गेटची प्रिपरेशन करेन. पण दुर्दैवाने मला गेटमध्ये IIT खरगपूर मिळेल इतके मार्क पडले नाही. म्हणजे मला तेच हवं होतं आणि त्यामुळं मी MCR करण्याचा विचार केला आणि राहुरीमध्ये पुन्हा MTech साठी अभ्यास सुरू केला. करिअर जे निवडलं ते जरी मिळालं नाही तरी तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली होती की मी सेकंड इयर असताना आजी दुर्दैवाने तिचं निधन झालं. या सगळ्या मागचं आमचं जे शिकण्याची इच्छा असेल किंवा वाचनाची जी आवड होती ती जिच्यामुळे जोपासली गेली ती आजी हयात नव्हती आणि त्यामुळे ती घरामध्ये वातावरण बदललं होतं. पैशाची अतिशय चणचण होती. त्यामुळे MTech फर्स्ट इयरला कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरी लागणं अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे बँकिंगकडे वळले, क्लिनिकलचा अभ्यास सुरू केला. बघा म्हणजे अतिशय विचित्र म्हणजे करिअर निवडच माहीत नव्हती कारण कोणी गायडन्स करणार नव्हतं. पहिल्यांदा गेटची प्रोटेक्शन, त्यानंतर ICR, पुन्हा MCR, त्यानंतर बँकिंगमध्ये दुर्दैवाने अर्ध्या मार्काने माझी सिलेक्शन झालं नाही. 2 तास अतिशय त्रासामध्ये गेले की आपण 1 वर्ष पूर्ण ज्याचा अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला यश मिळू नाही शकलं. आता घरच्यांना काय उत्तर द्यायचं. पण ॲग्री MPSCची ॲड येणार होती याबाबत थोडीशी माहिती मिळाली होती आणि MPSCचा M सुद्धा माहीत नाही आणि त्यात मी सुरुवात केली ॲग्री MPSCच्या अभ्यासाला. प्रिलिमसाठी मला साधारण 3 महिने वेळ मिळाला होता. त्या ॲग्रिकल्चर MPSCच्या प्रिलिमला असं नाही आहे की फक्त ॲग्री बॅकग्राऊंडचेच लोक असतील. जे रेग्युलर MPSC करतात असे लोकांनी बऱ्यापैकी फॉर्म भरले होते. त्यामुळे कट ऑफ जास्त लागणार होता ही कल्पना होती. पहिले 2 महिने कशाचीही तमा न करता अतिशय अभ्यास केला आणि अतिशयोक्ती वाटते पण मी लिटरली 18 तासांपेक्षा जास्त अभ्यास केला प्रिलिम्स आणि मेन्सचा. आणि त्याचं कारण एवढंच होतं की घरी मी जर कमवलं तर माझ्या घराला सुखाचे दिवस येणार आहेत एवढी मला जाणीव होती आणि त्यामुळे कंटिन्यू अभ्यास करत राहिले. कोणाचीही स्पर्धा नाही आणि कोणाचीही तुलना नाही. फक्त एक कोपरा असा धरला होता राहुरीमध्ये आणि त्या कोपऱ्यामध्ये बसून कंटिन्यू आपलं स्टडी करायचं, रिव्हिजन करायचं, रिपीटेटिव्हली तेच करायचं आणि कंटिन्युटीने करायचं. कोणाला तरी बाहेरची बरीच प्रलोभन असतात. राहुरीमध्ये सुद्धा फुलेचं जेवण आहे ते राहुरीचे असतील त्यांना माहीत असेल. थिएटर आहे. बऱ्याच लोकांना वाटायचं आपण एखादा पिक्चर बघून 3 महिने अभ्यास केलाय कंटिन्यू. पण अशी कधी भावना मनात आलीच नाही. अभ्यास करायचे, प्रिलिम्स काढावीच लागेल आणि प्रिलिम्स निघाली. मेन्सला पुन्हा 3 महिने वेळ मिळाला. जो अभ्यास मी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फायनल इयरला राहुरीमध्ये केला होता माझ्या डिपार्टमेंटचा तो अभ्यास माझ्या फार कामी आला आणि त्यामुळे असं काहीतरी घडलं की मलाही एक्सपेक्टेड नव्हतं की आले आणि 2 दिवसानंतर असं कळालं की
मुला मुलींमध्ये टॉपर एक मुलगी आहे आणि माझ्या मार्कांच्या जवळजवळ 50 मार्क आसपास सुद्धा कोणी नव्हतं. म्हणजे लिटरली अशी स्थिती होती की मला इंटरव्ह्यू देण्याची ती गोष्ट त्या गोष्टीला मी म्हणावं लागेल की आपण म्हणजे एवढा पछाडल्यासारखा अभ्यास केला की आता त्याचा रिझल्ट इतका भयानक आहे. 10-15 मिनिटांमध्ये मला इतके फोन सुरू झाले की मॅडम तुम्ही महाराष्ट्र टॉपर आहात विदाऊट इंटरव्ह्यू. आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण जिंकलो आणि आता घराची परिस्थिती नक्की सुधारणार. पण तो आनंद काही फार काळ राहिला नाही, कारण नेक्स्ट ॲड आली. नेक्स्ट ॲडचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये त्याची की आली, त्याच्यामध्येही चांगले मार्क आले. आता क्लासवर होणारे फिक्स झालं होतं. तो आनंद एवढा घरामध्ये होता. आणि माझ्या मागच्या ॲडचं जॉईनिंग आलं आणि ते मला गडचिरोली मिळालं. आता आपल्या सारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना गडचिरोली गोंदिया हे भाग अर्थात माहीत आहे नक्षलवादी आहेत. अशा ठिकाणी आपली मुलगी पाठवणं थोडंसं माझ्या आई वडिलांना ते जीवावर आलं आणि त्यांनी सांगितलं की तू काही जॉईन करू नको. पण MPSC सर्वांना माहिती आहे शेड्यूल फिक्स नसते, कधी रिझल्ट लागतात, कधी डिले होतो, कधी कोर्टामध्ये केस जाते, 1.5 वर्ष 2 वर्ष किती वेळ लागेल सांगता येत नव्हतं. त्यामुळे मी डिसाईड केलं गडचिरोलीला आपण जातोय आणि आपण तिथं करणार आहोत. जे काही अडचणी येतील आपण त्याला सामोरे जाऊ. मी गडचिरोलीमध्ये गेले, 1.5 वर्ष मी तिथं अति व्यवस्थित, म्हणजे मला काही त्रासही झाला नाही. आणि म्हणजे जसं मी ऐकलं होतं तसंही काही नाही. गडचिरोली अतिशय छान आहे. पण पहिले 6 दिवस माझ्यासोबत वडील होते. वडिलांना जाताना अतिशय पाणावलेल्या डोळ्यांनी वडिलांनी तू माघारी चल असं मला म्हटलं होतं. त्यांच्याकडून मी 1 महिन्याची मुदत मागितली होती. मला फक्त 1 महिना द्या. शेवटी वडिलांचं हृदय आणि त्यात मुलगी. पण त्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये अडचणी आल्या, मला कोणी ओळखीचं नाही. पण त्यांना मी ही गोष्ट सांगितली नाही की मला तिथं काय अडचणी येत आहेत. आणि त्यामुळे तिथं 1.5 वर्ष मी व्यवस्थित सर्व्हिस करू शकले. सेकंड हँडमध्ये पुन्हा मला गोंदिया मिळालं. पण आता ती भीती नव्हती, कारण गडचिरोली गेल्यानंतर मला वाटते कोणताही जिल्हा आपल्यासाठी चॅलेंजिंग नाहीच, राहतच नाही. त्यामुळे गोंदियामध्ये पुन्हा DDA कृषी उपसंचालक म्हणून मला वर्ग 1 पदावर काम करण्याची संधी मिळाली. तब्बल 6 वर्षानंतर 6 वर्ष 1 महिन्यानंतर माझी बदली झाली कोल्हापूर उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून. आणि त्यासाठी किती प्रयत्न केलेत मला वाटते आमच्या गल्लीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल. आम्ही 2 वर्ष कंटिन्यू प्रयत्न करत होतो. पण विदर्भामध्ये वॅकन्सी असल्यामुळे लोकसंधी मिळत नाही बदलीची. त्यामुळे मला वेळ लागला आणि 6 वर्षानंतर मी इकडे आले. पण इकडे आल्यानंतर गोष्टी आणखी चांगल्या घडत गेल्या आणि प्रमोशन सुद्धा झालं. आणि आता अधीक्षक कृषी अधिकारी म्हणजे जिल्हा कृषी विभाग हेड म्हणून सध्या मी कार्यरत आहे. डेप्युटेशनच्या पोस्टवर आहे आणि स्मार्ट प्रकल्प आहे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी, ज्यामध्ये मी काम करते. करिअरमध्ये अतिशय चढ उतार आले. पण कुटुंब खूप मोठी स्ट्रेंथ होती माझ्यासाठी. आणि सगळ्यात मोठं की आई वडिलांनी जिथे घडवलं ती माझी आजी. तिच्या डोक्यावर कायम पदर असायचा. तो पदर मला कायम मर्यादा सांगायचा. आणि तिच्या त्या मर्यादा, तिने जरी पदर घेतला असेल आणि त्या पदराने मर्यादा कळत असतील तरी तिनं आम्हाला अमर्याद बनवलं. मी राहुरीला जाताना तिने मला एकच वाक्य सांगितलं होतं की माया जाळत राहू नको. कारण आपल्या हेमतपुरातल्या मेंढी मुलांचं काय होतं, आम्हाला हेमतपूर किंवा सातारा किंवा पुणे मॅक्झिमम त्याच्या बाहेर जायचं नाही. आपण जेव्हा कम्फर्ट झोन क्रिएट करतो तेव्हा त्या कम्फर्ट झोनमुळं लिमिटेशन्स क्रिएट होतात आणि कुठेतरी आपणच आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळा होऊ शकतो. त्यामुळे लिमिटेशन स्वतःसाठी क्रिएट करू नका. स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सुद्धा विचार करा. आणि पालकांनी सपोर्ट करणं आणि जेन्युअनली सपोर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण अपयश येणार आहे. कॉम्पिटिटिव्ह एका दिवसामध्ये किंवा एका अटेम्प्टमध्ये होणारी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपल्या मुलाला अपयश येत असेल तर जेन्युअनली त्याला ॲक्सेप्ट करा. समाज काय म्हणतो यापेक्षा मुलांना आईवडील काय म्हणतात याचा फार फरक पडतो. आणि सुदैवानं माझ्या आईवडिलांना मी कॉम्पिटिटिव्हमध्ये अपयशी झाल्याचं ती वेळ अनुभवता नाही आली. पण ते अपयश फार मोठं आहे. कारण मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणींना त्या अपयशातून जाताना बघितलेलं आहे. तुम्ही त्यांना सपोर्ट करा. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा जी गोष्ट त्यांना आवडते ती गोष्ट करू द्या. कारण जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट ते बेस्ट करू शकणार नाही, पण जी त्यांची आवड आहे त्यामध्ये ते बेस्ट असू शकतात. त्यामुळे त्यांना गो अहेड म्हणा. तुम्ही त्यांना फुल सपोर्ट करा आणि सोबतच प्लॅन बी ठेवा. कारण MPSC अगदी कठीण आहे, अशक्य नाही पण कठीण आहे. त्यामुळे आपल्याकडे प्लॅन बी असला पाहिजे, काहीतरी पर्याय असला पाहिजे की जेणेकरून आपल्याला भविष्यात किंवा निराशा येऊ नये. तर असा माझा हा एकंदर प्रवास होता. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला कारण वेळेचं पण कन्स्टेंट आहे आणि आज थोडं माझी मंत्री महोदयांची पण मीटिंग आहे मला, त्यामुळे निघायचं होतं. तुम्ही सर्वांनी मला एवढं शांतपणे ऐकलं आणि मला पहिल्यांदाच व्यक्त होण्याची संधी मिळाली. आई वडिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यामुळे
PSI ची तयारी करणारे ज्ञानेश्वरी मॅडम आहेत. कोणतीही मदत लागत असेल MPSC संदर्भात तुम्ही हक्काने फोन करा, कारण आम्ही कोणातरी प्रेरणा घेऊन पुढे गेलोय आणि आम्ही जर तुम्हाला मदत करू शकलो तर नक्कीच त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसेल. संयोजकांचे धन्यवाद. अभिनंदन आणि आयोजन मंडळाचे धन्यवाद. गव्हाणे साहेबांनी तुम्हाला जो संदेश दिला आणि मग जे काय आपल्या भावना व्यक्त केल्या त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याबद्दल धन्यवाद साहेब. त्यासाठीच बोलतो. तर आधी बोलण्याचं हे नव्हतं. यानंतर रहमतपूर पत्रकार संघाच्या वतीनं स्वयंप्रेरणा मित्र हा संपूर्ण हिंदू महाराष्ट्राचा गाळा जो चाललेला आहे आणि याचं जे काही आमची 2 शाखा आहेत त्यातलं एकाचं थोडंसं एकाने आदर सत्कार होणं फार गरजेचं आहे आणि स्वयंप्रेरणा रहमतपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश दादा गायकवाड यांनी उमा सावंत हिचा सत्कार व्हावा अशा प्रकारचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. सन्माननीय अतिथी आपल्याला विनंती की उमा सावंत आपल्या हिंदनगर महाराष्ट्राचे लेखणी अत्यंत हरवणारे असं व्यक्तिमत्व सर्व प्रजामागच्या ज्या काही बऱ्याचशा हालचाली होतात त्या सर्वांना सामोरे जाणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. असंच त्यांच्या हस्ते आणि सन्मानित अतिथी सर्व अतिथी यांच्या आणि यानंतर तुम्हाला नेहमीच अलर्ट ठेवणारे आता या मॉडर्न युगामध्ये बऱ्याचशा चोरीच्या विविध अशा विविध घटना होत असतात, संरक्षणाबाबतीच्या समस्या निर्माण होत असतात आणि यापासून अलर्ट ठेवणारे आणि संरक्षण करणारे तुम्हाला सर्वांचे आपल्या गावकऱ्यांचं एक आवडतं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं आम्ही पाहिलं आणि कसं आहे मी पाहिलं की गणेशोत्सवामध्ये लोक आम्ही मंडळी थोडंफार कुठं मंडळाला पोहोचू परंतु आपण सर्व पोहोचत होता असे हे काटके साहेब आपलं मनोगत व्यक्त करते. आवाज येतो सर्वांना. मनोगत व्यक्त करायला म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे माझ्यासाठी. बाकी किती वेळ पण गप्पा मारू शकतो परंतु मनोगत व्यक्त करायला म्हणजे खूप डिफिकल्ट विषय आहे. रेकॉर्डिंग वगैरे करू नका. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की हा कार्यक्रम आपण आयोजित केला. हा कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे आपल्या पत्रकारांचं एक उभा त्यांना एक एनर्जी देणे किंवा काहीतरी त्यांचं कौतुक करणे एक आवश्यकता आहे आणि त्यासोबतच आपले सगळे MPSC चे विद्यार्थी आहेत, नवीन सिलेक्शन झालेले जे आता नवीन सिलेक्शन झाले MPSC थ्रू ते सर्वजण अधिकारी वर्ग आहे. त्यामुळे हा कार्यक्रमाचा एक सौंदर्य वाढलेला आहे. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व पत्रकार बांधव, ज्येष्ठ पत्रकार, सर्व विद्यार्थी मित्र, नवीन सिलेक्ट झालेले अधिकारी, सर्व नगरसेविका मॅडम आणि शिक्षिका सर्वांचं मी आपण सर्वजण इथं आला सर्वांचा आपण मी आभार मानतो आणि थोडंसं 2 शब्द मी सांगतो. तर आज 6 जानेवारी 1832 साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपलं बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं पत्र किंवा साप्ताहिक किंवा वर्तमानपत्र सुरू केलं जे मराठीमध्ये पण होतं आणि इंग्लिशमध्ये पण होतं. आपलं लोकमान्य टिळकांनी वेगवेगळे इंग्लिश आणि मराठी केसरी मराठी केलं तसं यांनी सेम मराठी आणि इंग्लिश ज्याला इंग्लिश वाजत त्यांनी इंग्लिश ज्याला मराठी वाजत त्यांनी मराठी. पण त्यांचा हेतू काय होता त्यावेळेस, स्वच्छ हेतू काय होता सगळ्यात महत्वाचं की त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं हे आपण विचार केला पाहिजे. 20वे वर्ष होतच परंतु त्यावेळेस आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि पारतंत्र्यात असताना त्या भावना राष्ट्रप्रेम जागृती करणे, जनजागृती करणे हा विषय महत्वाचा होता आणि त्यांचा तो हेतू स्वच्छ होता आणि त्याला ते यशस्वी झाले. त्याच्यामुळे आपलं स्वतंत्र लढ्याला जास्त उभारणी मिळाली. त्याच्यातून बाकीच्या लोकांना कळलं, बाकीच्या जे आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते किंवा नंतर लोकमान्य टिळक आले, ह्या सगळ्यांना कळले की आपण ह्याच्या थ्रू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो
आणि आपली जनजागृती होऊन जास्तीत जास्त मोठा लढा निर्माण केला जाऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता जे आपले पत्रकार आहेत त्यांना नवीन दिशा आहे किंवा नवीन काहीतरी हे आहे. त्यावेळेसचा पत्रकार वेगळा जो होता विषय आणि आता वेगळा आहे. आता काय आहे तर आपण नवीन निर्णय घेत आहे, त्याची माहिती सांगणे, काय सांगणे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे आता हे चेंज होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुमची पण आव्हानं ही वेगळी आहे असं मला वाटतं. पत्रकार दिन हा आपण साजरा केला जातो. पत्रकार हा एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे जो समाजाला नवीन दिशा देऊ शकतो असं मला वाटतं. आणि तुम्ही जर चांगलं तुमचं जर प्रॉम्प्ट जर काम जर ठेवलं तर 100% आपल्या समाजाला नवीन दिशा मिळेल. त्याच्यामध्ये काळजी घेण्यासारखं एकच असतं की आपला प्रॉम्प्ट, आपला हेतू स्वच्छ असला पाहिजे, हेतू प्रामाणिक असला पाहिजे बातमी करताना. आणि काळजी काय घेतली पाहिजे तर आपण कधी एखादी अफवा होते किंवा काहीतरी हे होतं आणि त्याच्याद्वारे आपण एखादी बातमी लागू शकते, त्याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. ही काळजी आपण घेतली पाहिजे. अफवेवरती कधीही बातमी आपण लावली नाही पाहिजे असं मला वाटतं. अफवा जर असेल तर काय होतं, काहीतरी एखाद्याचं मन दुखावलं जाऊ शकतं. कोणाचंही मन दुखावणं, तुमच्याकडे किती पेशन्स असले पाहिजे की आपल्याला बातमी पण लिहायची, कोणाचं मन पण दुखावलं पाहिजे. जसं म्हणजे आमचं काम आहे, माझं काम आहे. मला आता मी रहिमतपूरला आलोय. रहिमतपूरला आपली 40 गावं आहेत, एक फॅमिली प्रमाणे मी समजतो, बरोबर. ह्या 40 गावामध्ये प्रथम जी लोक आहेत त्यांचं मला मन पण जिंकायचे आणि त्यांचं काम पण करायचं. त्यांना मला असं दाखवायचं की बाबा की खरंच मी मनापासून काम करतो, त्याचा त्यांना विश्वास पण बसला पाहिजे. कारण कधी काय होतं, खरंच खूप मन लावून करतो आणि समोरच्याला तरी खोटंच वाटतं असं होतं. आता 1-2 वेळा तसं झालं आणि तोपर्यंत गोष्ट एक होऊन गेली अशी मदत करता येत नाही. त्यामुळे छोट्या गोष्टी असतात, त्यामध्ये आपण सगळ्यांना आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आणि ऍक्च्युअली आता मी ओतूरला पण विचारलं, पत्रकार म्हणून कधी पाहिलंच नाही. एक जवळचं माणूस, मित्र, जे सगळे समान आहोत आणि मी पण कधी अधिकारी म्हणून राहत नाही. सगळ्यांना आपण एक समान ठेवतो, सगळ्यांना एक समान न्याय देण्याचा प्रयत्न करतो. पुढं आपण चुकले एकमेकांना तर एकमेकांना आपण समजून घेतो. ह्या गोष्टी असतात. शेवटी आपण माणूस आहे, किती काय झाले आणि 8 अब्ज लोकसंख्या, किती 8 अब्ज जगाची, मला वाटतं वर झाले आणि मुंग्यासारखे आपण थोडक्यात. त्याच्यामुळे आपल्याला काही हे नाही की आज आपण हे आहे, मी आहे, उद्या बदलणार आहे. मॅडमने सांगितलं की आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, अधिकाऱ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना गडचिरोली वगैरे पोस्टिंग मिळालं. खरंच खूप म्हणजे चॅलेंजिंग जॉब आहे तो. परंतु विषय हा आहे की आपण अभ्यास किती केला हा अगोदरचा विषय हा खूप इम्पॉर्टंट असतो स्वतःसाठी, स्वतःच्या आपल्याला काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी. तर त्यानंतर तुम्ही काय काम करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या आपण मी PSI झालो, मी पण 20 वर्ष PSI झालो. म्हणजे मी ऍक्च्युअली खरं 9वीला मी पहाटे उठायला अभ्यास करायला चालू केलं. 9वीला मला आठवतं 8वी पासून जे मी PSI झालो वयात मला वाटतं 20 वर्ष 5 महिने वय होतं मला त्यावेळेस, 14 वर्ष सर्व्हिस झाली. तर पहाटे माझं उठणं कधीच बंद नाही झालं. अभ्यास आहे की अभ्यास, म्हणजे तुमच्यासाठी आता आहे, मागच्या मुलांसाठी अभ्यास. तुमचं रात्रंदिवस हेच डोक्यात पाहिजे की मला काय वाचायचे, सगळ्यात डिफिकल्ट विषय कधी घ्यायचे, दुपारी काय करायचे. आणि मी घरीच अभ्यास केला, कुठं काय क्लास वगैरे काही केलेलं नाही. नंतर MPSC पण केलं नाही, PSI सिलेक्ट झालो, विषय संपला, असं केलं. परंतु वयाच्या 20 वर्ष 5 महिने माझं वय होतं त्यावेळेस मी सिलेक्ट झालो. काय अभ्यास, फक्त डोक्यात अभ्यास. सकाळी इंग्लिश वाजायचे, संध्याकाळी भूगोल वाजायचे, हे वाजायचे, हा चॅप्टर वाजायचे, तो चॅप्टर वाजायचे, हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. हे तुमच्यासाठी सांगते मी, मागच्या मुलांसाठी. संध्याकाळी मटण खायचे हे तुमच्या डोक्यात नसलं पाहिजे. आलं लक्षात तर तुम्ही होणार, नाहीतर मग नाही. संध्याकाळी पिक्चरला जायचे, ठीक आहे, पिक्चर वगैरे मला पण खूप वेळ होतो. पण त्या काळामध्ये पिक्चर म्हणजे काय, आपण शुक्रवार शनिवारचं पिक्चर असायचं तेवढंच पाहिजे. पण 9वी नंतर मी एकही पिक्चर पाहिलं नाही. क्रिकेटचं खूप वेळ असायचं, क्रिकेट खूप खेळायचो. परंतु त्या काळात क्रिकेट पण बंद केला होता. आता खेळतो क्रिकेट, आता आपण टुर्नामेंट पण आयोजित करू शकतो, एवढी आपली ताकद आहे. आणि त्यानंतर 20व्या वर्षी PSI झाल्यानंतर PSI होणं हे अवघड आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय नोकरी करताय, जनतेची कशी स्वच्छ हेतूने सेवा करताय हे महत्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल अधिकारी होऊ शकता असं मला वाटतं. जर तुम्ही अधिकारी झाला आणि तुमच्या अंगामध्ये मस्ती आली तर काहीही उपयोग नाही. आपले ज्येष्ठ माणसं असतात तर पोलीस स्टेशनला आहे. माझ्या आई कधीच पोलीसला गेली तर कोण ओळखणार आहे सांगा, कोणी ओळखणार नाही. असा विचार करा तुम्ही. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टी तसंच तुम्ही पण विचार केला पाहिजे. परत इकडे येतो पत्रकार. तर आपल्या बातमी छापल्याने काय
काही अडचण होऊ शकते का तुमचा तणाव होते, शेवटी तो पण एक जीव आहे, समोरचा पण एक जीव आहे, ह्या जीवाचा विचार केला पाहिजे. तुम्ही थोडक्यासाठी मी पण स्वार्थी नाही झालं पाहिजे आणि कोणीही स्वार्थी झालं पाहिजे. साहेबांनी पण नाही स्वार्थी झाले पाहिजे, तुम्ही नगराध्यक्ष होते तुम्ही पण नाही स्वार्थी झाले, कोणीही नाही. ज्यावेळेस तुम्ही निवडून आला नगराध्यक्ष त्यावेळेस तुम्ही सगळ्यांचा झाला, त्यावेळेस तुमच्यासाठी पार्टी विषय संपला, असे थोडक्यात मला सांगायचं. तर मुलांनी चांगला अभ्यास करामध्ये मी एकदा व्हिजिट केली होती सरप्राईज, सगळ्यांना भेटलो, खूप सुंदर लायब्ररी झालेली आहे आपली आणि अशी लायब्ररी मी तर म्हणजे खूप तुमचं अभिमानास्पद आहे, तुम्हाला एकदा अभ्यास करायला मिळतोय आणि अभ्यास करून तुम्ही इथं अधिकारी झालेच पाहिजे 100%, एवढं सुंदर तुम्हाला हे आहे. परंतु इथे येऊन तुम्ही मस्ती केली, नुसतं वायफायवर बसला, इंस्टाग्रामवर खेळत बसला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, आता सांगतो. ठीक आहे, जे आहे ते आहे. जर तुम्ही अभ्यास केला, रात्र दिवस कष्ट केलं तर तुमचं सिलेक्शन होईल. नाहीतर माझ्या मोठेपणासाठी मी एमपीसी करतोय, गावाकडे दाखवण्यासाठी, मला चांगलं म्हणण्यासाठी एमपीसी करतोय, तसं असं तर काय होतं? मला 4 लोक चांगलं काय करतोय, मला एमपीसी करतोय आणि मी इकडे तर काहीच करत नाही, इकडे नसतं करतोय इकडे, असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला काही कष्ट लागले 100% माझ्याकडे या, काय मदत लागली माझ्याकडे या, 100% आपण सगळ्यांनी मिळून, माझ्याकडे काय मी पोलीसवाला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त मला हे नाही मदत करता येईल, मी महसूल खात्यामध्ये असं तर अजून मला मदत करता येईल लोकांना. पण जेवढं करता येईल तेवढं मी करतो, जिथं मला करता येत नाही तिथं मी फोन फिरवतो, इथं मदत करा, आमचे शेतकरी आहे असं सांगतो मी. त्याच्यामुळे विषय तो नाही, माझ्याकडे तेवढी ताकद आहे की मी बसले बाकीच्या पण काम करून घेऊ शकतो, फक्त एपीआय म्हणून मी कधीही राहत नाही. त्यामुळे पोलीस खात्यासोबत मी बाकीच्या डिपार्टमेंटकडून पण काम करून घेऊ शकतो, एवढी ताकद आपल्याकडे आहे. ती कसं कशामुळे होतं, हेतू स्वच्छ आहे, हेतू माझा स्वच्छ आहे म्हणून ती कामं होतात, नाहीतर एकही काम नसतं झालं माझं. ठीक आहे, तर आजचा कार्यक्रम हा पत्रकार दिनाचा खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आपले आता नवीन अध्यक्ष झाले त्यांचं पण मी अभिनंदन करतो. परत एकदा ज्येष्ठ माणूस आहे, त्यांना नॉलेज आहे चांगलं, तर योग्य माणसाला तुम्ही चांगलं निवड केलेली आहे आणि दरवर्षी हे त्यांच्याकडून शिकून परत नवीन निवड होत राहील. ते काय दरवर्षी जसं आमच्या मधलं आहे तसं तुमचं पण हे आहेच. आपल्या तुम्ही पण किती वर्ष पिरियड असतो, 2 वर्ष 1 वर्ष चांगलं काम केलेलं आहे, तुमचंही आभार. आणि आता नवीन येणारे अध्यक्ष त्यांनीही चांगलं काम करतील असे तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपण सांगणं म्हणजे हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे 100% ते पण चांगलं काम आहे. आणि रहिमतपूर हे आपलं एक चांगलं, आपण अजूनही चांगलं जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करू. जो चुकतोय त्याला लगेच काय देण्यास त्याला धडा शिकवा असं नाही, त्याला समजून सांगू, लगेच त्याला सापडला आहे त्याची जिरवा असं डोक्यात आणू नका. सामान्य माणूस, लक्षात आलं, सामान्य माणसाला डोक्यात पटकन येतं, पटकन, कारण तो कुटुंबापुरता मर्यादित असतो. जो सोशल आहे त्याला सगळं बघायला लागतं. त्याच्यामुळे हा विचार करा, सामान्य माणसाने मोठं पण ठेवा, सगळं आपण चांगलं होतं. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण सरकार मोदींचं कौतुक केलं. पत्रकार प्रशासन यांनी हातात हात घालून जनकल्याण जनसेवा केली पाहिजे आणि आपण सर्वांनी मदतीची जाणीव ठेवूया. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न आणि ध्येय गाठण्यासाठी ध्यास आणि आस असला पाहिजे, अशा प्रकारचा आपण शुभ संदेश आपण सर्वांना दिला. धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय डॉक्टर मोहनराव पवार हे जनविभागाचे सल्लागार की ज्यांनी सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीज घेऊन त्या ठिकाणी यवतमध्ये काम करत असतात, कार्यरत आहेत. असे सन्माननीय बापू आपण विनंती की आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री कांडगे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमान सुनील माने, श्री कोरे साहेब, माझे मित्र अरुण माने व इतर मान्यवर ज्यांचा सत्कार करायचा आहे ते सर्व सत्कारमूर्ती मी प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. प्रथम मला इथे बोलवल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. पत्रकार दिनाच्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशामध्ये असलेल्या रिसोर्सेस यावर अवलंबून असतो. ते कोणत्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. देशातील खनिजे, मनुष्यबळ, विकसित बुद्धी, चांगल्या पद्धतीने शेती जमीन, उच्च शिक्षित पदवीधर, भारतामध्ये रिसोर्सेसची संख्या कमी आहे. परंतु भारतामध्ये मनुष्यबळ खूप मोठे आहे, लोकसंख्या खूप मोठी असल्यामुळे वर्किंग हँड खूप मोठा आहे. 1984 साली राजीव गांधींनी मनुष्यबळ विकास मंत्री एक पद केलेलं होतं. त्यावेळी नरसिंहराव त्याचे
मंत्री होते, पण नंतर ते बंद झाले आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्राकडे मला तर वाटतं अजूनपर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही. आज आपण वयोमान 2 ते 80 पर्यंत सर्वजण मोबाईलमध्ये 24 पैकी 17 तास व्यस्त असतो. पिक्चर बघणे, सिरियल पाहणे, व्हॉट्सअप पाहणे यामध्ये आपला बहुमूल्य वेळ पाहिजे. त्याऐवजी आईन्स्टाईन, निकोलास टेस्ला, मॅक्सवेल, राईट बंधू, जेम्स वेब टेलिस्कोप यासारख्या चांगल्या वेब सिरीज आपण पाहत नाही. परवा एक माझ्याकडे घरी आले होते, सोबत त्यांच्या पत्नी होत्या. त्यांची एक तक्रार अशी होती की भूक लागते पण जेवण जात नाही. सर्व तपासणी केल्या, रक्त लघवी वगैरे तपासलं. त्यांना सांगितलं काही दोष नाही, तुम्ही काय तसं काय विशेष नाही. तर ते गुरुजी म्हणले अहो तसं नाही काय, माझ्या विशेष 17 तास मोबाईल बघतात, स्वयंपाक करताना मोबाईल बघतात, भाज्या करतात, पोळ्या करतात, त्याला अजिबात सवय नसते. महिन्यातल्या 30 दिवसापैकी 15 दिवस दूध उतू जातात. इतका मोबाईलचा वापर आहे, तुम्ही त्याला मोबाईल बघू नका म्हणून सांगा. एक ऑप्शन ठेवायला लागला, मोबाईल पण न पाहणार आहे. त्याला सांगितलं की काहीतरी आता एक समाजसेवा आहे, त्या मॅडमना सांगितले की तुम्ही वापर करा, पहा. नाहीतर मला अजून वाटलं होतं 1-2 सावलीच्या बाटल्या दिल्या आपल्या जातीचे, पण तसं न होता त्यांना मग नंतर मी उपयुक्त सांगितलं. परवा एका नाशिकमध्ये एका CBSE स्कूलमध्ये पायाभूत सबकॉन्शियस व्हॅल्यू काय आहे याचा सर्वे केला. त्या सर्वेमध्ये 90% मुलांना ते उत्तर आलं नाही. 90% मुलांना आलं नाही. मग नंतर आम्ही काय म्हटलं की तुम्ही इतर युट्यूबवर बघताय, त्यापेक्षा युट्यूबवर तुम्ही 22 सबकॉन्शियस काय आहे हे पहा ना. साइन थिटा, कॉस थिटा ह्याच्या व्हॅल्यू का अशा आहेत हे आता शिकवले जात नाही. पूर्वी आमच्या वेळेला शिकवलं जात होतं. आता नुसतंच ते फक्त पुढे गेलं जातं. त्यामुळे ट्रिगॉनॉमेट्री मुलांच्या लक्षातच येत नाही. आणि हे जर बेसिक शिकवलं तर त्याच्या आयुष्यभर त्याला ट्रिगॉनॉमेट्री लक्षात राहील. लाईटचं स्पीड आणि लाईट ही कशाबद्दल बनलेली आहे त्याचा मॅक्सवेल यांनी 1990 साली लंडनमध्ये एक सायंटिफिक कॉन्फरन्स भरलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि त्यांना सांगितलं होतं की हे फोटॉन पार्टिकल आहे. पण त्यावेळेला मॅक्सवेल हा फक्त 30 वर्षाचा होता आणि इतर सायंटिस्ट निकोलास टेस्ला, आईन्स्टाईन, रुदरफोर्ड हे 50-60च्या पुढचे होते. त्यांनी त्याला त्यावेळेला वेड्यात काढलं की चुकीचं आहे, तू काहीतरी सांगतो आणि एवढ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये तू असं सांगायला नाही. मॅक्सवेल त्यानंतर एकदम शांत झाला आणि नंतर फक्त आईन्स्टाईनला जाऊन मॅक्सवेलला भेटला. आईन्स्टाईन स्वतः जाऊन मॅक्सवेलला भेटले आणि म्हटले की बरोबर आहे, तुम्ही सिद्ध करायला पाहिजे. त्यासाठी मॅक्सवेलला 20 वर्ष गेली. 20 वर्षानंतर मॅक्सवेलनं लाईट इज नथिंग बट इट इज अ फोटॉन्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे सिद्ध केलं. आणि त्याबरोबर आईन्स्टाईन होता, पण आईन्स्टाईनला त्यावेळेला अगोदर जनरल रिलेटिव्ह थिअरीचे 2 नोबेल पारितोषिक मिळतं आणि तिसरं त्याला आईन्स्टाईनला देणार होते. पण आईन्स्टाईनने सांगितलं हा शोध मॅक्सवेलचा आहे. म्हणजे ज्याच्यावर अगोदर अन्याय झाला त्याला 1900 परत हेच बरोबर आहे म्हणून परत उदो केलं. तर असं होत असतंय. त्याच पद्धतीनं ॲलन मस्क ज्यानं निकोलास टेस्लाला भारतीय मानलं आणि सगळं त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. आज तो जगातला एक श्रीमंत आहे. त्या निकोलास टेस्लाने एक्सरेचा शोध लावला. परंतु रॉडगन नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यानं त्याचा एक क्लार्क त्याच्या ऑफिसमध्ये छुप्या पद्धतीनं नेमला आणि त्याचे सर्व शोध सोडून त्या क्लार्कनं रॉडगनला सांगितलं. रॉडगनला प्रयत्न परंतु त्यामध्ये टेस्ला हरला नाही. त्यामध्ये सीटी स्कॅन, MRI स्कॅन, पेट स्कॅन याचा शोध लावला. आज घडीला सुद्धा टेस्लाचं नाव त्या मशीनचं टेस्ला ह्या कंपनीचं टेस्ला ह्या युनिटमुळेच माहिती झालेला आहे. इन्सुलिनचा शोध हा क्रांती विशिष्ट पद्धतीने लागला आहे. वेंटिंग म्हणून एक प्रोफेसर होते, ते एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक होते. त्यांचा आवडता लेखक क्लार्क म्हणून होता.
तिथं फॉरेनमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये समर एज्युकेशनमध्ये एक निबंध तयार करायचा असतो, आपल्याकडे होमवर्क असतो आणि तो निबंध प्रसिद्ध करायचा कॉलेज अटेंड केल्यानंतर, सुट्टी संपल्यानंतर. मग पॅन्टिंगला सांगितले की तू माझ्यावर चल, माझ्या फार्म हाऊसवर चल, आपण काहीतरी रिसर्च करूया. तिथं त्यांनी एक पोटी तयार केली आणि कुत्र्यावरचं पॅनक्रियास बाजूबिंद काढलं आणि नंतर असं लक्षात आलं की ते कुत्रं जे लग्नी करतं त्याला मुंग्या लागल्या, मुंगळे लागले. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की स्वादुपिंडामध्येच आयलेट ऑफ पॅनक्रियास असतात आणि त्याच्यामुळे इन्सुलिन मिळतं आणि त्या इन्सुलिनमुळे मधुमेह कंट्रोल करतात. तो अशा पद्धतीनं बँकिंगला इन्सुलिन असतं त्याच्या फार्म हाऊसला. नंतर त्यांना नोबेल प्राइज हे विभागून देण्यात आले. क्लार्क हा जगातला एकमेव असा आहे की ज्याला ग्रॅज्युएशन नव्हतं, तो सेकंड इयर MBBS होता तरी त्याला नोबेल प्राइज मिळाला. एकमेव व्यक्ती आहे आजपर्यंत की ज्याला डिग्री नाही परंतु नोबेल प्राइज मिळालेला आहे. यानंतर मी विल्यम हार्वे म्हणून एक होते, त्यांनी ब्लड सर्क्युलेशनचा शोध लावला आणि बीपीचा शोध लावला. त्यानं अगोदर काय केलं की घोड्याच्या कॅरोटिड आर्टरीमध्ये कॅन्युला टाकून रबरी ट्यूबवरून एका खांबाला बांधलेल्या पाईपला जोडलं. त्यामध्ये त्याला सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दोन पद्धती दिसल्या. कॉलम वर जायचा, खाली यायचं, खालचं ते डायस्टॉलिक, वरचं सिस्टॉलिक. नंतर त्याला स्पिग्मोमॅनोमीटरचा शोध लावला. हे पहिलं लावलं त्यावेळेला इतर लोकांनी त्याला वेड्यात काढलं, याचा काय उपयोग नाही, काय तू काढलेलं आहे. पण नंतर स्पिग्मोमॅनोमीटर काढला आणि रुझवेल्ट नावाच्या पेशंटवर पहिला ब्लड प्रेशरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये त्यांची तब्येत चांगली झाली. अशी मोठी सायंटिस्ट होऊन गेली, त्यांना सुद्धा खूप कष्ट लागले. शेवटी मी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण देतो. स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव नरेंद्र होते. त्याच्या आईने त्यांना प्रश्न विचारला, अरे नरेंद्र बाळ तू मोठेपणी काय होणार? त्यांच्याकडे एक बग्गी होती, घोडा होता, त्याला ड्रायव्हर होता. त्यावेळेला गाड्या एवढ्या विशेष नव्हती. स्वामी विवेकानंद हायकोर्टामध्ये प्रसिद्ध वकील होते. त्या बग्गीमुळं नरेंद्र म्हटला मला ड्रायव्हर पाहिजे. त्याच्या आईने त्याला आशीर्वाद असा दिला की छान, जसं श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे स्वागत केलं होते तसे तू ह्या जगाचं स्वागत केलं आणि जगाला प्रबोधन होतं. अजूनही त्यांचे प्रबोधन केलेले विचार किती पिढ्या पुढे चालतो त्याला दाद नाही. पण अलीकडच्या मुलांना जर एखाद्या आईने विचारलं काय होणार तर ड्रायव्हर सांगितलं तर ती आई म्हणते डॉक्टर हो, इंजिनियर हो, पैसे कमव. पैसे म्हणजे सर्व काय आहे असं काय नाही. कन्याकुमारीला गेला तर तिथं जास्तीत जास्त 3 दिवस तिथल्या आश्रमात राहावा, तिथलं प्रबोधन बघा, तिथलं सर्व ग्रंथ पहा. पण नुसतं ट्रिपला म्हणून जाऊ नका. तुमच्या जीवनामध्ये नक्की बदल होईल. तुम्हाला पैशाचा मोह लागणार नाही आणि सदैव चांगलंच काम करावं मला ते एवढं म्हणून माझं मी सांगतो. मार्गदर्शन केलं, अनुभूती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाचा कोर्स करण्यासाठी मी आमचे सल्लागार प्राध्यापक मोहम्मद बोरके सर यांना विनंती करतो आपण कार्यक्रमाचा आज या ठिकाणी पत्रकार दिन संपन्न होतो आहे. बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि समाजातील जो काय अज्ञान होता, जो काय अंधकार होता, हा संपूर्ण अशा प्रकारची प्रयत्न केले. मी फारसा वेळ घेत नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रहिमतपूरचे लोकहित नगराध्यक्ष अण्णा मोरे, त्याचबरोबर रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय सचिन काळे, डॉक्टर मोहन पवार, आपल्या नगरपालिका
नगरपालिकेचे सीओ गव्हाणे साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. खरोखर आज या ठिकाणी ज्यांनी कर्तृत्व केलं, ज्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पास केल्या, रेहमतपूरचा एक अभिमान आणि रेहमतपूरचा स्वाभिमान त्यांनी जिवंत करण्याचा यथार्थ अशा प्रकारे प्रयत्न केला, त्या सर्व संस्कार मूर्तींचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले रेहमतपूर हिंद वाचनाचे करते करते सुनील भैया माने या ठिकाणी राहिले. अधिक न वेळ घेता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं